गेली 2022 पासून नवीन वाकडीचा रूम नंबर 29 प्रभादेवी मुंबई येथे आमचे सार्वजनिक ग्रामस्थ मंडळांची रूम होती। साधारणतः त्या रूमचा व्यवहार आमच्यातल्या काही म्हणजे मी पूर्वीच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं होतं, काही संत मंडळी आमच्या गावातली एकत्र आली आणि तो व्यवहार बेकायदेशीर परिणित केलेला होता। पण त्यांना हे सत्य माहीत नव्हतं की ही प्रॉपर्टी ही डोळेगावच्या ग्रामस्थांच्या मालकीची आहे। पण त्याच्यामध्ये कुठेही त्यांनी दुर्लक्ष करून हुडबुद्धीनं सूडबुद्धीनं ही गाव हे सगळे संकट ह्या लोकांनी ओढवलेलं। त्यानुसार 11/6/2022 साली बोरगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांची म्हणजे जवळजवळ 250 लोकांच्या सह्या होत्या। त्या सह्यांच्या अर्जानं आम्ही बोरगाव पोलीस स्टेशनला तपासासाठी अर्ज दाखल केला। त्या अर्जाच्या नंतर आम्ही साधारणतः डीवायएसपी आपले सातारचे दिनांक 14/3/2024 रोजी डीवायएसपी साहेबांनी एक अर्ज ग्रामस्थांच्या वतीने अर्ज दाखल केला आणि त्या अर्ज चौकशीच्या अंतर्गत बोरगाव पोलीस स्टेशनला परत तपास सुरू झाला। बोरगाव पोलीस स्टेशनला तपास सुरू झाल्यानंतर त्या तपासाअंतर्गत ज्या ज्या लोकांनी हा सगळा व्यवहार केलेला आहे, जी जी लोक ह्या रूम विकण्यामध्ये सामील होती, त्या तपासामध्ये हे सगळ्या गोष्टी पुढे आल्या। नंतर तपास होत असताना ह्या लोकांनी कुठल्याही गावातल्या ग्रामस्थांना विश्वासात घेतलं गेलं नाहीये आणि हे आपापसात पैसे वाटून घ्यायचं नामदेव एकनाथ कदम आता त्याचा जबाब आहे असं त्यानं जबाब असं पोलीस स्टेशनला दिलाय। बोरगाव पोलीस स्टेशनला नामदेव एकनाथ कदम असं सांगतोय की माझ्या नावे 2 लाख आणि 3 लाखाचा चेक केंद्रीय बँकेच्या शाखेमध्ये जमा झालेला आहे आणि उर्वरित रक्कम जी वाटून त्यांनी घेतलेली आहे गजानन शंकर गोडसे, शशिकांत दत्तात्रय गोडसे, शंकर पांडुरंग कदम, लक्ष्मण दिनकर गोडसे, वाल्मिक दौलती गोडसे, मारुती लक्ष्मण गुरव, शंकर कृष्ण गोडसे आणि संतोष गोविंद काळंगे, रामचंद्र कदम गणपत हे मयत झालेले आहेत। ह्या लोकांनी पैसे वाटून घेतले असं नामदेव एकनाथ कदमाच्या पोलीस स्टेशनचा जबाब आहे, की आमचा जबाब नाही। त्यामुळे आम्ही वारंवार 3 वर्ष एसपी ऑफिस असेल डीवायएसपी ऑफिस असेल यांच्यावर पाठपुरावा करत होतो। तदनंतर देखील बोरगाव पोलीस स्टेशनला काय जे पूर्वीचे पीओ होते त्यांनी त्या पद्धतीने दखल घेतली नाही। पण वाळवेकर साहेब जे सध्याच्या त्या बोरगाव पोलीस स्टेशनला काम करतात त्यांनी अगदी संपूर्ण 100% तपास पूर्ण केला आणि त्या तपासाच्या अंतर्गत ज्युडिकेशनचा मुद्दा यामध्ये पुढे आला। ज्युडिकेशनचा मुद्दा दाखल झाला म्हणून आम्ही दादर पोलीस स्टेशन दिनांक 18/6/2024 ला तिथे देखील आम्ही हा तक्रारी अर्ज आमचा दाखल करून आलो आणि त्या तक्रारी अर्जात तिथं ज्यावेळेस तिथले जे पीआय होते आम्ही त्यांना जाऊन भेटलो, त्या झोन उपायुक्त जे डीसीपी गणेश गावडे साहेब म्हणून त्यांनाही अर्ज आम्ही दिला आणि त्यांनी सांगितलं जर या तपासात निष्पन्न झालं तर या मंडळींचा आम्ही गुन्हा दाखल करू, पण हे तपासात निष्पन्न झालं पाहिजे। पण तिथले जे दादर पोलीस स्टेशनला आम्ही गेल्यानंतर तो तपास पूर्ण करायला लागल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं जर तुमचा हा बोरगाव पोलीस स्टेशनला सगळा जर गुन्हा तपास झालेला आहे तर सगळा चौकशी झाली तिथं गुन्हा दाखल तुम्ही करावा असं आम्हाला त्यांनी तिथं विनंती केली। त्यानुसार आम्ही त्या पद्धतीने संध्याकाळी रात्री 7:45 वाजता फिर्यादी आमचा संतोष नामदेव गोडसे की जे गावच्या वतीनं आम्ही 13 लोकांच्या नावानं जे रूम दाखल केलेली त्यातील संतोष नामदेव गोडसे याच्या वतीनं काल रात्री 7:45 वाजता फिर्याद दाखल आम्ही केलेली आहे। वाकडीचा चाल नंबर 63 रूम नंबर 29 येथील साधारणतः त्या वास्तूची किंमत कमीत कमी 2,60,00,000 रुपये आहे। आज आमच्या डोळेगावातल्या ग्रामस्थांचं प्रचंड म्हणजे ह्या लोकांच्या विरोधात प्रचंड रोष होता, फक्त पुढे येऊन एखादी भूमिका घेणं गरजेचं होतं। त्यासाठी म्हणून आम्ही काही मंडळी ठराविक जण प्रयत्न करत होतो, पण ही गोष्ट आम्हाला प्रयत्न करण्यासाठी मदत करण्यासाठी आमचे नेते बाजार समिती नेते विक्रम पवार, माझे मित्र राजेंद्र यादव, अमर मोरे, तसेच अधिक काळंगे, आमचे तंटामुक्तीचे अध्यक्ष गोकुळ गोडसे, सरपंच विलास गोडसे, सोसायटीचे चेअरमन संतोष गोडसे, अक्षय गुरुराय यांनी आम्हाला गेली 3 वर्ष आम्हाला चांगलं सहकार्य केलं। कागदपत्राची पूर्तता लक्ष्मण जाबर म्हणून त्यांनी आम्हाला सहकार्य केलं। त्यामुळे गावातनं या लोकांच्या विषयी प्रचंड रोष आहे। त्यामुळे ही फक्त आम्हाला वास्तू आमच्या गावाला परत मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न केला। यांच्यावर रात्री 8 वाजता भारतीय दंड संहितानुसार 420 आणि 34 या अंतर्गत यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। त्यानुसार पुढील यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन यांच्यावर लवकरात लवकर यांना अरेस्ट करावं एवढंच आमचं आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून म्हणणं आहे। आणि माझं डोळेगावातल्या ग्रामस्थांना नम्र विनंती आहे, एक जाहीर आव्हान आहे की बाबांनो, हे सोमनाथ वर्षीची ही लढाई नव्हती। ह्या ज्या काही वाईट प्रवृत्ती गावामध्ये जन्माला आलेल्या त्या वाईट प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही हा लढा उभा केलेला आणि आपल्या गावाच्या अस्तित्वाला ह्यांनी धक्का लावला आणि गावाचं आपलं अस्तित्व ह्यांनी संपवायचा प्रयत्न केला। ते आपल्या गावाचं अस्तित्व अबाधित की जे पिढ्यानपिढी ज्या लोकांनी आपलं हे सांभाळलेलं ते वास्तव आपल्याला जपायचं होतं, हे राखायचं होतं, ह्याच्यासाठी म्हणून आम्ही 3 वर्ष प्रयत्न करत होतो आणि त्या प्रयत्नाला आमचं यश आलं। एवढं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला गावाला सगळ्यांना विनंती करायची। त्यानुसार ही जर मंडळी भविष्यात पुढे तुमच्या समोर आली तर ही नतद्रष्ट लोक आहेत, या लोकांना कुठेही दारात उभं करू नका एवढंच मी ग्रामस्थांना आमच्या विनंती करतो। न्यू प्रभादेवी रोड नवी वाकडीचा या ठिकाणी खोली नंबर 29
ही गावातील किराणिस्ट लोकांनी विकली गेली होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर केरळ आज रोजी काल 10/7/2025 रोजी त्यांच्या 420-34 या कलमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे. नामदेव एकनाथ कदम, गजानन शंकर गोडचे, मारुती लक्ष्मण गुरव, लक्ष्मण दिनकर गोडचे, वाल्मिक दौलती गोडचे, शशिकांत दत्तात्रय गोडचे, शंकर पांडुरंग कदम, संतोष गोविंद काळंगे, शंकर कृष्णा गोडचे या 9 लोकांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे.